नको रे ज्योतिषा हात माझा पाऊल. तुम्हाला माहीत आहे, ज्यांनी ज्यांनी लौकिक अर्थाने शिक्षणाचे क्षेत्र पादाक्रांत केले नाही, कुठे शाळेत गेले नाही, पहिल्या वर्गाची पायरी सुद्धा चढले नाही, या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महामानवांनी हे नसीब, ज्योतिष, प्रारब्ध हे स्वतःच्या कर्तृत्वाने लाथाडून टाकल्याचं आपल्याला सगळ्या इतिहासामध्ये दिसते. हे सगळं असताना सुद्धा शेकडो वर्ष, हजारो वर्ष आपला बहुजन समाज या नशीब, ज्योतिष्य, साडेसाती, शनीची दशा या सगळ्या फेऱ्यामध्ये स्वतःच्या जीवनातले अनेक महत्त्वाचे क्षण उद्ध्वस्त करीत आलेला आहे. त्याच्यामुळे या विषयाला स्पर्श करणं अतिशय आवश्यक. मित्रांनो, ज्योतिषाचा इतिहास हा काही आजचा नाही आहे, हजारो वर्षापूर्वीचा ज्योतिषाचा इतिहास आहे. युरोप, ग्रीक या सगळ्या भागांमध्ये हजारो वर्षापासून फलज्योतिष्य, ज्योतिष्य, त्याच्यावरून भाकित करणं, त्याची अनुमानं लावणं, हे सगळं बघितलं जातं. होराशास्त्र नावाचं एक शास्त्र पूर्वीच्या काळी हजारो वर्षापूर्वी जगभरात काम करत होतं. भारत, चीन, एकूणच आशिया खंडामध्ये ग्रहगोल ताऱ्यांचे, आकाशातल्या ग्रहगोल ताऱ्यांचे माणसाच्या जीवनावर काही परिणाम होता हे गृहीत धरून त्या काळामध्ये हजारो वर्षापूर्वी याचा अभ्यास व्हायचा. त्याचे ठोकताळे प्रकाशित व्हायचे. काही लोकांना त्याचे चांगले अनुभव यायचे, काही लोकांना वाईट अनुभव यायचे. परंतु अजूनही त्याचं निश्चित असं वैज्ञानिक परिमाणं त्याच्यासाठी वापरली गेलेली नव्हती. ग्रहगोल ताऱ्यांचा अभ्यास साधारणतः वाळवंटी प्रदेशात असेल, जे महिनोनी महिने समुद्राच्या सफरीवर निघतात, ते आकाशात पाहून काही वेगवेगळे ठोकताळे लावतात, काही दिशानिर्देश त्यांना होते. त्यांच्याही क्षेत्रात ग्रहगोल ताऱ्यांचा अभ्यास झाला. शेतीसाठी जे ऋतुचक्र असतात, तुम्ही आम्ही सगळे शेतकरी आहोत, शेती जीवनाशी निगडीत आहोत, शेती माती आमच्या आयुष्याला चिकटलेली आहे. त्याच्यामुळे याही क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर या भाकितांचा, या ग्रहगोल ताऱ्यांचा अभ्यास होतो. त्याचे अनेक निष्कर्ष बरे वाईट तुमच्या माझ्या जीवनावर परिणाम करत असतात.